नमस्कार, हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर आता श्रावणचा महिना सुरू झालेला आहे, तर आज आपण 3 पद्धतीने शिवलिंगची रांगोळी बघणार आहोत। तर श्रावणच्या महिन्यामध्ये तुम्ही आवर्जून या शिवलिंगच्या रांगोळ्या काढू शकतात। तर ठिपक्यांवर अतिशय सोप्या पद्धतीने आपण त्या रांगोळ्या काढूयात। तर सुरुवातीला त्यासाठी आपण आता ठिपके काढून घेऊ। तर असे हे मी इकडे 2 ठिपके काढलेले आहेत आणि थोडंसं आपण म्हणजे असं 2 बोटांचं इतकं व्ही शेपचं असं मी अंतर इकडे ठेवलेलं आहे। तर असे जवळ आपल्याला ठिपके नाही काढायचे, अंतर राहू द्यायचं बऱ्यापैकी। आता तसंच अंतर ठेवून थोडं लांबवर मी असेच खाली 2 ठिपके काढून घेते आणि याच्या खाली अजून 2 ठिपके। तर अशा पद्धतीने उभ्या 3 आणि आडव्या 2 अशा लाईनी आपल्या तयार झालेल्या आहेत। आता यांना आपण जोडून घेऊ। आता हे जे लाईन आपण काढलेले आहे यांना फक्त आपल्याला थोडंसं असं वाढवायचं आहे, एक्सटेंड करायचं आहे। त्याच्यानंतर मध्ये पण तुम्ही एक ठिपका ठेवू शकतात, नाहीतर नाही ठेवलं तरी पण चालेल। तर मधोमध इकडे एक मी ठिपका ठेवते आणि आता आपल्याला फक्त यांना जोडून घ्यायचंय। तर अशा पद्धतीने हा पिंडीचा खालचा भाग तयार झालेला आहे। आता आपण फक्त वरती पिंड काढून घेऊ। तर अशा पद्धतीने अतिशय सोपी अशी पहिली शिवलिंगाची रांगोळी आपली तयार झालेली आहे। आता दुसरी शिवलिंगाची रांगोळी आपण बघणार आहोत। तर त्या आधीच्या रांगोळीमध्ये आपण 3 ठिपके काढले उभे, तर आता आपण तसंच काढूयात 2 रेषा आणि फक्त उभे 4 ठिपके काढूयात। तर अशा पद्धतीने आपण 4 ठिपके काढून घेतलेले आहेत। आता आपण रेषा काढून घेऊ यांच्यावर। आता मागच्या रांगोळीमध्ये केलं तसंच यांना आपण थोडंसं एक्सटेंड करून घेऊ। आता याला आपण जोडून घेऊया। तर आता त्यानंतर वरती आपल्याला फक्त पिंड तयार करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने ही दुसरी शिवलिंगाची रांगोळी पण आपली तयार झालेली आहे। तर आता आपण शिवलिंगाची तिसरी रांगोळी बघणार आहोत। तर त्यासाठी आता आपण 3 ते 3 ठिपके काढून घेऊ। तर अशा पद्धतीने आपण एक कळी काढून घेतली आहे।
काढली तशीच आपण इकडे खाली पण कळी काढून घेऊ. आता त्यानंतर आपल्याला इथून ते इथे असं रेष काढून जॉईन करून घ्यायचंय. आणि ते आपण इकडे जॉईन करून घेऊ, म्हणजे ह्या टोकाला. तर अशा पद्धतीने सुंदर असं आपलं कमळ तयार झालंय. आणि आता आपण त्याच्यावरती फक्त शिवलिंग काढून घेऊ. शिवलिंगाची तिसरी रांगोळी आपली काढून झालेली आहे. तर आता हे ठिपके तर त्यांना आपण काढून घेऊ शकतो, तर मी तसंच राहू दिले आहे. आणि शिवलिंगामध्ये काळा कलर भरून अजून आपली रांगोळी खूप छान दिसेल. तर अशा पद्धतीने 3 शिवलिंगच्या रांगोळ्या आज आपण या व्हिडिओमध्ये काढलेल्या आहेत. तर ह्या रांगोळ्या अतिशय सोप्या आहे काढायला. कमी जागेमध्ये ह्या रांगोळ्या आपण काढू शकतो. व श्रावणमध्ये तुम्ही आवर्जून या शिवलिंगाच्या रांगोळ्या काढा. तर त्याचप्रमाणे आपण आपल्या चॅनलवरती नागपंचमीची रांगोळी अपलोड केलेली आहे, तर ती देखील तुम्ही आवर्जून जाऊन बघा. आणि मागच्या वर्षी देखील आपण नागपंचमीची रांगोळीचे व्हिडिओ अपलोड केले होते, तर ते देखील तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकतात. व त्यासाठी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.